नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगितला होता की हळदी आणि दुधाचा। त्याच्यानंतर मी त्याच्या अगोदर पण एक म्हणजे एल आर्जिनिन कसं वाढवायचं आपल्या शरीरामध्ये त्याच्याबद्दल पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आजचा जो आपला व्हिडिओ आहे की असं दुसरे कोणते विटॅमिन्स आहेत जो आपल्या लैंगिक आयुष्यासाठी किंवा प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल लेवलमध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रोक्त मार्गदर्शन करायचा या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी प्रयत्न करीत असतो। खरोखर माझे मराठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी बांधवांना पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी बांधवांना या माझ्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे, बेनिफिट झाला पाहिजे, त्यांचं पण लैंगिक आयुष्य चांगलं झालं पाहिजे आणि काही खर्च न करता घरी बसल्या त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं झालं पाहिजे हीच माझी इच्छा असते। तर मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की असं कोणतं विटॅमिन आहे जे ऑप्टिमम लेवलमध्ये आपल्या रक्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्यावर आपलं लैंगिक आयुष्य किंवा आपल्या इरेक्शनसाठी ते खूप महत्त्वाचं असतं। त्याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे आपलं इंद्रिय आहे। या इंद्रियामध्ये बरेच आपले म्हणजे स्पॉन्जी टिश्यू वगैरे असतात किंवा असे पॉकेट असतात। हे पॉकेट इतर वेळी हे खाली असतात आणि या खाली पॉकेटामुळं आपलं जे इंद्रिय असतं ते आपलं नॉर्मल अवस्थेमध्ये असतं। पण जसं याच्यामध्ये रक्तप्रवाह जास्त वाढला तर हे आपल्याला इरेक्शन मिळतं आणि त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे ताठरता मिळते आणि आपल्याला इंटरकोर्स करण्याची इच्छा पण होते। तर हे जे कंट्रोल करतं हे सगळ्यात जर मेन घटक असेल तर ते आहे नायट्रिक ऑक्साईड। नायट्रिक ऑक्साईड जितकं चांगल्या प्रमाणात असेल तितकं चांगलं हे ब्लड व्हेसल डायलेट होतील आणि इकडे जास्तीत जास्त रक्त जमा होऊन तुम्हाला जास्तीत जास्त चांगली ताठरता मिळेल। नायट्रिक ऑक्साईड चांगलं राहण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये आर्जिनिन चांगलं पाहिजे। हे आर्जिनिन लेवलची पण आपल्याला खूप चांगली महत्त्वाची गरज असते। म्हणून आम्ही बऱ्याच लोकांना एल आर्जिनिन किंवा आरजी फ्लो म्हणून एक सॅचे देतो। ते त्यासाठी देतो की आरजी फ्लो सॅचेमुळं नायट्रिक ऑक्साईड वाढतं। नायट्रिक ऑक्साईड वाढल्यामुळं आपल्या इंद्रियाकडचं रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला इंद्रियाला ताठरता येते, बरोबर आहे। पण हे सगळं कंट्रोल करण्यासाठी इव्हन नायट्रिक ऑक्साईड करण्यासाठी म्हणजे सगळ्यात चांगला जो व्हिटॅमिन असेल तर तो आहे व्हिटॅमिन D3। कारण व्हिटॅमिन D3वर सगळं अवलंबून असतं की व्हिटॅमिन D3 जर कमी असेल तर टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन कमी होणार। टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन जर कमी झालं तर आपली काम इच्छा, ज्याला आम्ही लिबिडो म्हणतो, लिबिडो म्हणजे काम इच्छा कमी होईल आणि काम इच्छा कमी असेल तर हे नायट्रिक ऑक्साईड जास्त स्टिम्युलेट होणार नाही, त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या आपल्या फुलणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला इरेक्शन कमी मिळतं। म्हणून ह्या सगळं प्रोसिजरसाठी किंवा या सायकलसाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल जो निभवतो तो आहे व्हिटॅमिन D3। आणि व्हिटॅमिन D3 तुम्हाला जर मुबलक प्रमाणात पाहिजे असेल तर फक्त उन्हामध्ये सकाळी 20-25 मिनटं जर तुम्ही जर चांगलं वॉक केलं तर सकाळची जी ऊन असते ती जर आपल्या अंगावर घेतली तर मला वाटतं ऑप्टिमम लेवलमध्ये आपल्याला व्हिटॅमिन D3 आपल्याला मिळू शकतं। पण आउट ऑफ 10 पेशंट जर व्हिटॅमिन D3 आपण चेक केलं तर 9 पेशंटमध्ये व्हिटॅमिन D3ची डेफिशियन्सी आपल्याला मिळते। म्हणून मित्रांनो, जर व्हिटॅमिन D3 जर तुम्हाला नॅचरल फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर सकाळी वॉक करा आणि सकाळी वॉक करणं तुम्हाला शक्य नसेल, दिवसभर तुम्ही जर उन्हामध्ये म्हणजे न जाता घरच्या घरी काम करत असाल, वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा काही IT चे मुलं आहेत ऑफिसमध्ये काम करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला व्हिटॅमिन D3ची डेफिशियन्सी नक्कीच जाणून येईल। तर व्हिटॅमिन D3 जर कमी करायचं असेल तर व्हिटॅमिन D3चे सॅचेट येतात किंवा कॅप्सूल येतात। हे 60,000 इंटरनॅशनल युनिटचे सॅचेट असतात। हे वीकली वन्स तुम्हाला घ्यावं लागतं आणि असं 8 आठवडे घेणं अत्यंत गरजेचं असतं। हे जर 8 आठवडे जर तुम्ही याला रेग्युलर बेसिसवर घेतलं तर मला वाटतं व्हिटॅमिन D3 ऑप्टिमम लेवलमध्ये तुमच्या रक्तामध्ये राहील। त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन चांगलं राहील, तुमची काम इच्छा वाढेल आणि तुम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी हे टेस्टोस्टेरॉन तुम्हाला नेहमी प्रोत्साहन करीत असतं। आणि जितकं चांगलं टेस्टोस्टेरॉन असेल तितकं तुमचं नायट्रिक ऑक्साईडचं प्रोडक्शन चांगलं राहील आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगली इंद्रियात ताठरता मिळू शकते। म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या असतात ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन घेऊनच सॉल्व करायचे असतात। कारण की फक्त अश्वगंधा शिलाजीत घेऊन
ही जी सायकल आहे तुम्ही कंप्लीट करू शकत नाही. जर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे असेल तर कोणत्याही तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून घ्या. तर तुम्हाला हे पूर्ण म्हणजे तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही. छोटासा एक विटॅमिन D3 होता, पण ते आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे त्याचं मी तुम्हाला महत्त्व या ग्राफिकद्वारा मी तुम्हाला समजून सांगितलं. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा.